नमस्कार बाळांनो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता असते, सर नेमकी ब्रँच काय आहे, खरोखर या ब्रँचला बाहेर जॉब नाहीत का? कारण सगळे सांगतात मेकॅनिकल करून काय उपयोग होत नाही. ते सिव्हिल केल्यात ना त्यांचं पण काय खरं नाही आहे. मग तू मेकॅनिकल पण करून काय होणार नाहीये, त्याच्यापेक्षा दुसरी ब्रँच कुठली तरी बघ, अशा एक अफवा आहे. मग इथं ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूया की नेमकं मेकॅनिकल मध्ये असतं काय, जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज काय, खरोखरच जॉब मिळत नाहीत का, हे पाहताय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं तर माझं सगळं आयुष्यच, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. तिथं 4 वर्ष, परत मास्टर्स थर्मोडायनामिक्स मध्ये 2 वर्ष केलेलं आहे. सो डिटेलमध्ये ही ब्रँच एक्सप्लेन करतोय. पहिला मुद्दा आपला की काय, की मेकॅनिकल इंजिनिअरिंग जी आहे ना, ती एक ब्रँच आहे का? नाही आहे. मेकॅनिकल 3 भागांमध्ये डिवाइड केली जाते. डिझाईन, डिझाईन म्हणजे की बाबा एखादी समजा गाडी आहे तर ते गाडीचे पार्ट कसे बनले पाहिजेत, त्याची कपॅसिटी काय असली पाहिजे, ताकद काय असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन मध्ये असतात. मग त्याच्यानंतर येतं थर्मल म्हणजे थर्मोडायनामिक्स, ज्याच्यामध्ये मी एमटेक केलंय म्हणून सांगितलं. हे ब्रँच मध्ये का परत दोन, आयसी इंजिन म्हणजे गाडीचं इंजिन, रेफ्रिजरेशन म्हणजे एसी फ्रीज वगैरे इथं येतात. आणि लास्ट आलं प्रोडक्शन, म्हणजे काय, डिझाईन वाल्यांनी वस्तू कशी बनवायची, प्रोडक्ट कसा बनवायचा, त्याचे वेगवेगळे अनालिसिस केलं. थर्मल वाल्यांनी कुठल्या पार्ट मध्ये जायचं ते अनालिसिस केलं, म्हणजे काय, हिटिंग साईडला आहेत की कुलिंग साईडला ते ह्या वस्तू ह्यांनी बाबा बनवलं, ह्यांनी पण डिझाईन केलंय, तर त्या बनवणार कोण आहे, प्रोडक्शन, त्याला मॅन्युफॅक्चरिंग पण म्हणतात. म्हणजे ह्या 3 भागांमध्ये जॉब आहेत मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये. हा निवांत एसी मध्ये पडून राहायचा आहे. इथं एसी मध्ये पण जॉब मिळेल, थोडस बाहेर कधीतरी साईडवर जावं लागेल, अनालिसिस वगैरे काय तर तुम्हाला, किंवा प्रोडक्शन झालेलं आहे ते जाऊन सिस्टीम बसवायचे की नाही, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तयार करण्याचं काम आहे यांचं. म्हणजे ही नेहमी प्रोडक्शन लाईनलाच असतील, लाईनला असतील, फाउंड्री मध्ये पण असतील. हा, इथं पण काही एसी मधले जॉब आहेत जिथं सॉफ्टवेअर वगैरे असतं, म्हणजे कास्टिंग सिम्युलेशन्स वगैरे असे सॉफ्टवेअर्स आहेत ते बसू शकतात. पण सगळ्यात निवांत हे, निवांत आयुष्यभर नेहमीच ऑफिसलाच बसून असणार, तुम्हाला वाटणार नाही की हा इंजिनियर मेकॅनिकल आहे का, कायम तर ऑफिसमध्ये कम्प्युटर इंजिनियर सारखाच बसलेला असतोय. मग इथं पण पगार पण खूप आहे. आणि सगळ्यात त्रास कोण घेतात म्हणणार, हे ह्यांनी बनवलेलं तयार यांनी करायचं आहे, मग यांच्या वेगळ्या अडचणी आहेत. म्हणजे ही तीन ब्रँच आहेत, तुम्हाला जी आवडेल तिथं चला. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 ब्रँच मध्ये मेकॅनिकल तोडलं. पुढे बघू आपण की मेकॅनिकलचे ना फायदे बघायला पाहिजेत. तुमचा ना एक्सपिरियन्स नुसार पगार वाढतो. म्हणजे काय आहे, सुरुवातीला लय पगार मिळणार नाहीये, खूप पगार की असं 15 लाख 20 लाख 30 लाख पॅकेज, हा 15 लाखांच्या आसपास मिळतात. पण 20-30 लाख पॅकेजेस का मिळत नाहीयेत? कारण जे आपण शिकतो इंजिनिअरिंग मध्ये ते ऍक्च्युअल बाहेर ऍप्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये चालतच नाही. आपण कुठल्या इसवी सन काळातलं शिकायला लागलोय, अजून आपण ॲटो सायकल, डिझेल सायकल, हे सगळं बेसिक खूप 1600 1700 1800च शिकतोय आपण, की बाबा न्यूटनचे लॉ लावून पुढे कसे कसे केलेत. सध्याची रिसेंट टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे का? तुम्ही म्हणाल असं कसं सर, ते विषय आणल्यात की आता. अहो ते आणलेत, पण शिकवले जातात का त्या पद्धतीनं? तुम्ही जर मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरचा सिलेबस पाहिला तर शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपण जे काही शिकतोय ते बाहेर लागतं का, विचारा. आता आम्ही मित्र जे बसतो ज्यावेळी एकत्र चर्चा करतो की बाबा कॉलेजमध्ये शिकलोय काय, आता लागतंय काय, इंडस्ट्री आहे काय, हा फरक आहे. त्यामुळं इनिशियल पगार कमी आहेत. फायदा दुसरा काय, ब्रँच सतत बदलत नाहीये ना. म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग सारखं जर 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी सगळं नवीन येतं, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला लागतात, इथं नाही आहे. जसा जसा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल तुमचा पगार वाढत जातोय का, खालून नवीन जी मुलं यायला लागल्यात, फ्रेशर इंजिनिअरिंग वगैरे झाली, त्यांचं नॉलेज तिथं नाही आहे, ती पण पुस्तक शिकून आले, पुस्तकात काय आउट ऑफ मार्क जरी पाडले तर इंडस्ट्रीमध्ये ते चालतं का, नाही चालत आहे. त्यामुळे इथं एक्सपिरियन्स वाल्यांना खूप व्हॅल्यू असते. असं होत नाही की बाबा तू म्हातारा झालायस आता जा काढतो तुझ्याकडे, तुला काही येत नाही, असं होणार नाही आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या 3 ज्या कोर ब्रांचेस आहेत ना, इथं एक्सपिरियन्सला खूप किंमत आहे. त्यामुळे आता माझे मित्र आहेत ना 20-25 लाखांच्या रेंजच्या पगारात 2-2 लाख, किती 8-10 वर्षांमध्ये, तुम्ही सर 10 वर्षांनी, अहो बाळांनो त्या काळात पगार किती होते. आज पण ऍव्हरेज पगार मी 7-8 लाख पाहतोय, की आता जे फ्रेशर्स मेकॅनिकल मधून जॉब मिळत आहेत ना, 7-8 लाख मिळत आहेत त्यांना ठीकठाक कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर. तेच कम्प्युटरच्या मुलांना मिळत आहेत, म्हणजे काय वेगळं नाहीये. कम्प्युटरमध्ये ग्रोथ थोडीशी फास्ट आहे, पण तसे त्याचे डिसएडव्हान्टेज पण, त्रास पण आहे. त्यामुळे ते एक्सपिरियन्स नुसार आहे, तुम्हाला काढून टाकणार नाहीत बघा. एकदा का 3-4 वर्ष तुम्ही काढली इंडस्ट्रीमध्ये, तिथनं तुम्हाला काढून टाकणार नाहीत, कारण तुमची किंमत केली जाईल. अपडेटेड स्किल्स लागतील किंवा वाढवल्या, जशा म्हणजे काय, असं नाही आहे
की पासआउट झाला आणि तसंच राहिला, पगार वाढणार, काढून टाकत नाहीत मेकॅनिकल मध्ये. पण जर तुम्ही स्किल्स घेतल्या, नवीन नवीन गोष्टी शिकल्या, तर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगला पण बीट करताय. माझे एक सर आहेत, त्यांचा पगार किती, 1.1 CR, म्हणजे जवळपास महिन्याला 9 लाख रुपये. मेकॅनिकल आहे, मी कम्प्युटर नाही म्हणत, मेकॅनिकल मध्ये काम करतात. मग हे आहेत ना पगार, का अपडेट आहेत. 50-60 लाख पण घेणारे आहेत मेकॅनिकल मध्ये माझे मित्र. का, की त्यांनी थोड्या गोष्टी शिकल्या, की बाबा 1-2-4 वर्षांनी काय तर नवीन शिकत असतात. का, त्यांच्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आलाय, ते म्हणतात मला ह्यामध्ये अभ्यास केलाय मी, मला नॉलेज आहे, त्याच्याबद्दल काय तर नवीन आलंय मी पाहतो. नाही शिकला तर पण लय मोठा फरक नाही पडत आहे. ऑटोमॅटिक ती इंडस्ट्री तुम्हाला पुढं 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 घेऊन जाते. त्यामुळे राहिला तर पगार खूप चांगला मिळतो, कम्प्युटरपेक्षा जास्त मिळतोय इथं. हा, काही मुलांना गव्हर्नमेंट जॉब असतात, एमपीएससी युपीएससी, म्हणजे बेस्ट रेल्वेज. आता युपीएससी मधले आयईएस, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, काही लोकांना ते आयएएस वाटतं, आयएएस नाही, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. रेल्वे असतील, गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीज असतील, इथं जॉब्स आहेत हे बाबा, जे टेक्निकल फील्ड आहेत ना तिथनं. देन एमपीएससी मध्ये इरिगेशन, पीडब्ल्यूडी वगैरे असतात, आरटीओ इन्स्पेक्टर वगैरे, हे सगळे एमपीएससीतून येतात. स्टार्टअप कल्चर, स्टार्टअप पण करता येतात तुम्हाला, पण थोडंसं ना खर्चिक आहे, हे पण सांगतो. की कम्प्युटर इंजिनिअरिंग सारखे स्टार्टअप नाही, एका खोलीत बसले तिघ चौघांनी चालू झाले, नाही होत आहे. इथे थोड्या मशीन्स, खर्च आहे, त्यामुळे थोडंसं करताना ना त्रास होईल. हा, एकदा का सेट झाला, नवीन गोष्टी करायला लागला, मग तुम्हाला तोड नाही. माझे 5-6 मित्र आहेत की बाबा स्वतःचे त्यांचे स्टार्टअप आहेत, चांगल्या इंडस्ट्रीत चालतात त्यांच्या. आज 7-8 वर्षामध्ये त्यांनी खूप केलं. मागच्या 3-4 वर्षात तर इतकी ग्रोथ घेतली की बाकीच्यांना टफ चाललंय. का, जुनी लोक आहेत ती अपडेट नाही झाली, नवीन लोकांनी अपडेट केले आणि तसे प्रोडक्ट द्यायला लागलेत. त्यामुळे स्टार्टअप असेल, थोडासा खर्चिक आहे, 1-2 माणसांनी मिळून होत नाहीये. तुम्हाला तुमच्या हाताखाली काही लोक घ्यायला लागतील, वर्कर्स घ्यावे लागतील, थोडीशी इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि देन चालू करू शकताय. हे सगळे फायदे आहेत. तोड नाहीये, मी क्लिअर करतो की मेकॅनिकल ज्या पद्धतीनं बाहेर सांगितलं जाते काय कामाचं नाहीये ते चुकीचं आहे. हा, विद्यार्थ्यांना काय येतं, ज्यावेळी इंटरव्ह्यूला बसतात, जे HR असतील किंवा टेक्निकल पर्सन असतील, तर ते प्रश्न विचारतात, तर मुलांना काहीच येत नाही. मग जॉब कसे मिळतील, हा प्रश्न आहे ना. आता ते मुलांच्या चुकी नाही आहेत, कॉलेजनं कल्चर बनवलंय तसं, निवांत पास करायचं, ओरल कसे पण ढकलायच्या, ज्या लेवलचे पेपर पाहिजेत तसे नाही आहेत. त्यामुळे मुलांची क्वालिटी घसरायला लागली का, त्यांना त्रासच नाही आहे. जर पेपरची लेवल टप काढली, थोडा स्टँडर्ड कॉलेजांनी बनवला, चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये गोष्टी घेतल्या, तर मुलं पण त्याच लेवलला पोहोचतील ना. मुलांना जसं तुम्ही ट्रीट कराल तशी ती असतात. टप लेवलला मुलांना घेऊन गेला तर ऑब्व्हियसली ती चांगली होतील. कॉलेज बिघडवायला लागले, 60-80% कॉलेजमुळे प्रॉब्लेम क्रिएट झाले. असे कॉलेज प्लेसमेंटच नाही आहेत तिथं, मग त्या कॉलेजमध्ये जाऊन काय करणार आहे. त्यामुळे हे सगळे ऍडव्हान्टेज आहेत. कधीही तुम्ही मेकॅनिकलला चुकीचं समजू नका, कारण हे म्हातारं होतं ना सिव्हिल, त्याच्या खालीच आहे, त्याचा छोटा भाऊ आहे. काही झालं बंद होणार नाही मेकॅनिकल इंडस्ट्री. भारतात तर सगळ्यात मोठा ऑटोमोबाईल हब आहे. बघा ना, किती ऑटोमोबाईलच्या कंपन्या, म्हणजे गाड्यांच्या, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं चेक करा. आता आपण ग्रोथ पिक करायला लागलोय, डेव्हलपिंग कंट्री होत आहे आपण, पण आपली डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं पुढे चालले ना, ह्या ब्रांच कधीच बंद नाही पडणार आहे. आणि मागच्या वर्षीच्या किंवा म्हणजे ह्या वर्षीची मुलं पास आउट व्हायला लागलेत, त्यांच्या प्लेसमेंट बघितल्या, मेकॅनिकलनं बूम घेतलेली आहे. मध्ये स्लो झालेलं, पण आता ती पिकअपला आहेत. सो हा विचार करू नका की मी मेकॅनिकलला गेलो तर वाया जाईल, होणार नाहीये. असं मी केलंय म्हणून नाही सांगत, कारण सध्याची सिच्युएशन सांगतोय. मला हे मेकॅनिकल पेक्षा मला सिव्हिल आवडतंय. का, मी सिव्हिलचे तुम्हाला सांगितले की फायदे काय होते, त्या व्हिडिओमध्ये डिटेल दिलेले आहेत. ओके, फायदे जरी असले तर तोटे असणारच आहेत ऑब्व्हियसली, कारण सगळेच काय फायदे नसतात ब्रँचमध्ये. तोटे काय आहेत, पहिला सांगितल्यामध्ये इनिशियल पॅकेजेस कमी आहेत, कम्प्युटर सायन्स सारखे तर काय पगार मिळणार नाहीत सुरुवातीला. हा, काही चांगल्या कॉलेजांमधून म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज इव्हन सीओईपी, विजिट वालचंद, तिथं कम्प्युटरच्या मुलांना मिळतात, त्याच लेवलचे मिळतात. हा, कम्प्युटरचे हायेस्ट पॅकेजला मॅच नाही करणार, पण खराब नाही, 7-8 लाख इझिली मिळत आहेत आज. ऑफिस जॉब असले जर सांगता येत नाही, म्हणजे काय, मला ऑफिसमध्ये तुम्ही डिझाईनला असाल, थर्मलच्या काही इंडस्ट्रीजमध्ये असाल तर तुम्ही ऑफिसला बसून करा. मॅन्युफॅक्चरिंगला जॉब लागलाय, फाउंड्री सेक्टरला जॉब लागलाय, तर तुम्हाला कंपनीत उभा राहून किंवा बाबा त्या कंपनीत गोष्टी पाहाव्या लागतील, कधी कधी साईटवर जावं लागेल. असं नाही की 24 तास तुम्ही तिथंच ऑफिसला थांबताय. आता इथं काय असतं की खूप मोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे काय, टाटा आज वगैरे बघितल्या ना, कंपन्या लय मोठ्या आहेत. तुम्हाला सगळं शिकायचं असं म्हणला तर नाही होत आहे. कम्प्युटर सारखं म्हणलं ना, एका खोलीत कंपनी पण असू शकते, 15-20-50 लोकांची कम्प्युटरची कंपनी. मेकॅनिकलच्या मोठ्या कंपन्या आहेत की बाबा हजारो तिथे एम्प्लॉईज आहेत, त्यामुळे खूप मोठी कंपनी असते. हा म्हणणार मग ह्या डिसएडव्हान्टेज काय आहे,
तुम्हाला स्टार्टिंग बेसिक पासून सगळ्या कंपनीचा अनालिसिस किंवा तुम्हाला खूप गोष्टी शिकायच्या असतील तर तो थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटला स्टिक राहायला आयुष्यभर त्यातूनच जाताय तुम्ही. डिपार्टमेंट स्विच वगैरे म्हणजे बदलू वगैरे शकताय, पण ते रेअर करतात की बाबा आता मी ह्या 5-6 वर्ष ह्यात सगळं शिकलोय, आता ते सोडून नवीन शिकतो म्हणला, एकतर पगार कमी देतात नवीन सगळं करायला गेला, किंवा पगार जरी दिला तर परत नवीन शिकायचं आहे. कशाला म्हणतात, एकदा केलंय हाय असंच नेतो मी. तो एक डिसएडव्हान्टेज. काही जणांना तो म्हणणं तो फायदा आहे सर आमचा, काही जणांना फायदा वाटेल, काही जणांना तोटा. मग म्हणतोय की थोड्याशा तोट्याच्या साईडला, कारण खूप मोठ्या कंपनी असल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगले पगार सुरुवातीलाच पाहिजे असतील, नाही सुरुवातीला म्हणजे लागल्या लागल्या, नंतर पगार वाढतो, तुमचे पॅकेजेस खूप चांगले होत आहेत. ऑफिसमध्येच मिळेल असं पण नाहीये आणि होतात. देन नेक्स्ट पॉईंट काय आपल्याकडं, हा की काय सब्जेक्ट कुठले, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. मी म्हणलं डिझाईन वगैरे करायचं असेल तर तिथं आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय म्हणलं की त्याच्यात पण पार्ट्स पडतात. आयसी इंजिन येईल, म्हणजे गाड्यांचं असेल, रेफ्रिजरेशन असेल, इथं दिले बघा रेफ्रिजरेशन, एसी, फ्रीज. प्रोडक्शन म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही प्रोडक्ट बनवायचे आहेत, फाउंड्री असेल काय. आयसी इंजिन की बाबा थर्मोडायनॅमिक्सचे हे दोन पार्ट्स, की बाबा इथं हिटिंगचे इफेक्ट्स मध्ये शिकताय. आयसी इंजिन, इंजिन ऑटो सायकल, डिझेल सायकल वगैरे जाल तिथं. आणि इकडे हे एक बेसिक खूप सब्जेक्ट्स आहे. कमीत कमी एक 14 ते 15 सब्जेक्ट्स येतील मेन कोर सब्जेक्ट यांचे. कंपन्या पाहायला गेलो तर आपण सांगायची काही गरज नाही. कुठले, होंडा, बाबा टाटा मोटर्स. आता ह्या खाली बघितला तर इंडियन ऑइल किंवा HPCL, की बाबा ह्या पेट्रोलच्या कंपन्या आहेत बघा. तुम्हाला इथं गेट थ्रू जाता येईल. जनरल इलेक्ट्रिक असेल, भारत पेट्रोलियम, BMW, जॉन डियर, ह्या खूप कंपन्या आहेत बाबा. लिमिट नाही आहे कंपन्यांना. फक्त एक चांगल्या लेवलचं कॉलेज पकडा की जिथं कोर कंपन्या येतात. ह्या कंपन्यांमध्ये गेला ना लाईफ का, माझे मित्र 10-10 वर्ष झाली कंपनी सोडलीच नाही. का, सगळंच मिळते म्हणले. 1.5-2 लाख रुपये पगार द्यायला लागल्यात, खाणं पिणं सगळं मजेत चाललंय, काय त्रास नाही, डोक्याला ताप नाही, नवीन नवीन आलं काय करत नाही, जसं रुटीन आहे तेच आहे. त्यामुळं कोर कंपनी ब्रँच आहे ही. सिव्हिल नंतर मी मेकॅनिकलच प्रेफर करेन. म्हणजे बाबा ज्यांना कोर कंपन्यांमध्ये जायचंय. तर ही ज्या पद्धतीनं बाहेर चुकीच्या अफवा पसरवल्या तसं नाहीये. फक्त कॉलेज कुठल्या लेवलचं हे जरा पाहावं लागेल. हा, आता आणखीन घरात कोणतरी मेकॅनिकल मॅनेजर वगैरे असेल तर सहसा बाबा म्हणतो मेकॅनिकल बघा. आता मी, माझ्या 2 भाच्या होत्या, दोन्ही मेकॅनिकलच ढकलल्या. जावा मेकॅनिकल, पुढे काय करायचं सांगतो म्हणलं माझं मी. आणि घरात तसं कोणतं असेल ना तर त्यांचं खूप सोपं होतंय काम, कारण ते कॉन्टॅक्ट थ्रू ऑटोमॅटिक कंपन्यांमध्ये घुसवतात. लगेच म्हणणार सर हे वशिला बिशिला लावून काय. आता काय माहितीये का, की सगळीकडेच हे चालतंय. त्यांना ऑलरेडी माहित असते ना की काय करायला पाहिजे, त्या ब्रँच मधून कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या कंपनीमध्ये जागा कुठल्या पद्धतीनं भरल्या जाणार आहेत. घरी वगैरे कोणतरी असेल तर तिथं तुमचा फायदा होईल. त्यामुळं ज्या पद्धतीने निगेटिव्ह बातम्या असतात ह्या ब्रँच बद्दल, तसं नाही आहे ऍक्च्युअल कंडिशन. फक्त काय, कॉलेज निवडताना थोडंसं योग्य निवडा जेणेकरून तिथं प्लेसमेंट वगैरे होईल. ठीक आहे, चला, थँक्यू.